महानगरपालिकांचे निकाल सगळे लागले आणि त्यानंतर मुंबई महापालिकेवर महापौर कोणाचा होणार, कुठल्या पक्षाचा होणार, याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. आज दररोज क्षणाक्षणाला गोष्टी बदलतायत, गणितं बदलतायत. ती नेमके काय बदलतायत हे आपण बघणार आहोत. त्याचं विश्लेषणसुद्धा करण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. पण आधी आपण ठळक मुद्द्यांमध्ये बघूयात की नेमकं काय काय घडामोडी घडतायत. पहिली घडामोड एकतर महापालिकाचा निकाल लागला. मुंबई महापालिकेमध्ये भाजप 89 जागा मिळाल्या. दुसऱ्या नंबरचा पक्ष ठरलाय तो म्हणजे ठाकरेंची शिवसेना, ज्यांनी 65 जागा मिळवल्यात आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला 29 जागा मिळालेल्या आहेत. आता भाजप आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना महायुतीमध्ये लढली, म्हणजे एकंदरीत त्यांच्या जागा किती झाल्या तर 117 किंवा 118 म्हणजे बहुमताचा आकडा त्यांनी पार केलेला आहे. असं सगळं असलं तरी घडामोडी काय घडतायत ते आपण बघूयात. मुळामध्ये निकाल लागल्यानंतर लगेचच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस डावोसला गेलेले आहेत. आता राज्यासाठी मोठी गुंतवणूक आणायची आहे, हा एक भाग आहे. दुसरं महत्त्वाचं म्हणजे की महापौर पदासाठी अजून आरक्षण पडायचंय, त्यामुळे त्या गोष्टीला वेळ जाणार आहे. तो कमीत कमी 4 ते 5 दिवस जाईल. तिसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, या सगळ्या घडामोडी झाल्यानंतर तर उद्धव ठाकरेंनी एक फार सूचक विधान केलं. ते विधान असं होतं की देवाच्या मनात असेल तर आपला महापौर होऊ शकतो. या विधानानंतर राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला. एकनाथ शिंदेंनी त्यांचे निवडून आलेले 29 नगरसेवक हे त्यांनी ताज लँडसेसमध्ये या हॉटेलमध्ये त्यांनी ठेवलेले आहेत. ते का ठेवलेत वगैरे ह्याचं आपण नंतर पुढे कारण बघूच यात. त्याच्यानंतर आता हे एकीकडे चित्र आहे. दुसरीकडे एकनाथ शिंदे आणि ठाकरेंचे आमदार आणि खासदार हे धाराशिवमध्ये एकत्र भेटतायत. एकत्र येण्याच्या दृष्टिकोनातनं हा त्यातला एक महत्त्वाचा मुद्दा आपण बघतो आहोत. त्यानंतर एकनाथ शिंदे हे भाजपवर दबाव आणतायत. 2.5 वर्ष आमचा महापौर असला पाहिजे, 2.5 वर्ष तुमचं. त्याच्यामागचं कारणसुद्धा काय आहे तेही आपण बघणार आहोत. त्यानंतर ठाकरेंचे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये चर्चा झालीये अशी देखील बातमी येते. मग ती बातमी नेमकी काय आहे, ती खरी आहे का, खरी असेल तर ती का खरी आहे, त्याच्यामागची कारणं काय आहेत ते सुद्धा आपण मुद्देसूद बघणार आहोत. आणि या सगळ्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा ट्विस्ट ज्याला आपण म्हणूयात तो म्हणजे एकनाथ शिंदे हे भाजपला सातत्याने दबाव टाकत असतात. मग त्यांनी तो मुख्यमंत्रीपदासाठी सुद्धा टाकला. आता ते महापौर पदासाठी सुद्धा दबाव टाकतायत 2.5 वर्षासाठी. आता या दबाव तंत्राला याच्या आधी देवेंद्र फडणवीस वैतागलेले होते, पण तरी ते हँडल करत होते. पण आता चक्क अमित शहा या दबाव तंत्राला, एकनाथ शिंदेंच्या या हट्टाला कंटाळलेले आहेत. त्यांनी महाराष्ट्रामध्ये भाजपच्या काही वरिष्ठ नेत्यांना शब्दामध्ये मेसेज पाठवलेला आहे की एकनाथ शिंदे जर का फार दबावाचं राजकारण करत असतील तर त्यांना मेसेज पास ऑन करा. काय मेसेज पास ऑन करा तेही मी तुम्हाला विश्लेषणातनं सांगणार आहे. आणि म्हणून या महत्त्वाचे मुद्दे जे आपण घेऊन बसलेलो आहोत यातलं शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा, कारण यातला प्रत्येक मुद्दा फार महत्त्वाचा आहे. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर तो लाईक करा, शेअर करा, आमचा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचे सुद्धा मुद्दे हे कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका. तर आता टप्प्याटप्प्याने आपण येऊयात. सगळ्यात महत्त्वाचं, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य देवाच्या मनात असेल तर आपला महापौर होऊ शकतो. आता हे विधान उद्धव ठाकरेंनी सहज केलेलं नाहीये. अशी विधानं ही करायची असतात. या विधानांमुळे समोरच्या गटामध्ये एक अस्वस्थता निर्माण होते, संशयाचं जाळं तयार होतं आणि चलबिचल सुरू होते. आणि अपेक्षेप्रमाणे ती चलबिचल सुरू झाली. एकनाथ शिंदेंनी आपले सगळे नगरसेवक जे आहेत ते एका पंचतारांकित सप्ततारांकित हॉटेलमध्ये नेऊन ठेवलेले आहेत की त्यांना कोणी धक्का लावू नये, त्यांना कोणी पळवून देण्याचा प्रयत्न करू नये किंवा तेही कुठे आपला पक्ष सोडून जाऊ नयेत यासाठी. आणि त्यामुळे उद्धव ठाकरेंचं हे विधान फार सूचक होतं. या विधानाला देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा उत्तर दिलेलं आहे की देवाच्या मनात असेल तर होऊ शकतं. मग तो देव कोण, देवाभाऊ की वरचा जो बसलेला आहे तो खरा देव, हे सगळं पुढे आपल्याला कळेलच. दुसरी गोष्ट, आता शिंदेंनी त्यांचे सगळे नगरसेवक 29 नगरसेवक हे हॉटेलमध्ये ठेवलेले आहेत. हे का ठेवलेले आहेत? कारण काही नगरसेवक हे ठाकरे सेनेच्या संपर्कामध्ये आहेत आणि याची वाच्यता संजय राऊतांनी केलेली आहे. संजय राऊत असं म्हणालेले आहेत की 10 ते 12 नगरसेवक हे आमच्या संपर्कात आहेत. वेळ येईल तेव्हा तुमच्यासमोर सगळं पिक्चर क्लिअर होईल. आणि त्यामुळे धास्तावलेल्या एकनाथ शिंदेंनी सगळे नगरसेवक हॉटेलमध्ये ठेवून दिले, डांबून ठेवलेत अक्षरशः, अशी स्थिती आहे. कारण संजय राऊत म्हणालेले की डांबलेल्या नगरसेवकांना मोकळं तरी करा, त्यांना मोकळा श्वास तरी घेऊ द्यात. त्यामुळे ही घटना त्या दृष्टीने आपल्याला बघावी लागते.
आता गणितं अनेक प्रकारची जमत असतात. त्याच्यामध्ये ही चर्चा देखील निवडणुकीच्या दरम्यान सुद्धा होत होती की दोन शिवसेना जर एकत्र आल्या तर काय होईल. आणि त्यांनी एकत्र यावं असा देखील म्हणणारा काही एक मतदार आहे किंवा काही नेत्यांचा गट आहे, काही कार्यकर्त्यांचा गट आहे की आता दोन्ही शिवसेनेंनी एकत्र यावं, एक शिवसेना करावी. त्या दृष्टीने सुद्धा बारीक प्रमाणामध्ये, छोट्या प्रमाणामध्ये काही हालचाली सुरू झालेल्या आहेत. आणि त्यातली पहिलं पाऊल जर आपण बघितलं तर धाराशिवमध्ये उद्धव ठाकरेंचे एक खासदार ओमराजे निंबाळकर, एक आमदार यांच्या भेटी झालेल्या आहेत. या गुप्त भेटी झालेल्या आहेत. या कुठे झालेल्या आहेत तर धाराशिवमध्ये झालेल्या आहेत. या गुप्त भेटीमध्ये चर्चा काय झालेली आहे? एक तर आत्ताच्या महापौर पदासाठी आपण जर एकत्र आलो तर आपणच सत्तेमध्ये येऊ शकतो. मुंबई महापालिकेमध्ये शिवसेना म्हणून आपला महापौर बसवू शकतो. जरी संख्याबळ थोड्याफार प्रमाणात कमी पडलं तरी आपण काँग्रेसची मदत याच्यामध्ये आपल्याला होऊ शकते. अशा पद्धतीची चर्चा ही एक झालेली आहे. दुसरी चर्चा अशी झालेली आहे की जर का आत्ताच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये भाजपला आपल्याला दूर ठेवायचा असेल, भाजपला धडा शिकवायचा असेल तर दोन शिवसेना एकत्र जर आल्या तर भाजप एकटं पडेल आणि भाजपला दूर ठेवण्याची ही एक रणनीती नक्की या राज्यामध्ये होऊ शकते. त्यामुळे धाराशिवमध्ये जी गुप्त भेट झाली आहे त्याकडे आपल्याला तशा पद्धतीने बघावं लागेल. आता एकनाथ शिंदे हे सातत्याने दबावतंत्राचा वापर करतात. एकनाथ शिंदे नाराज होतात, मग ते अमित शहांकडे जातात. मुख्यमंत्रीपदावरनं सुद्धा त्यांची नाराजी होती, ते दबावतंत्र त्यांनी वापरलं. पालकमंत्रीपदासाठी वापरलं. आता महापौर पदासाठी त्यांनी हे दबावतंत्र वापरल्याचं समोर येतंय. ते म्हणजे एक तर नगरसेवकांना सप्ततारांकित हॉटेलमध्ये ठेवणं हा एक दबावाचा भाग आहे. हा दबावाचा भाग म्हणजे असा आहे की सगळ्यांपासून अलिप्त ठेवलंय. म्हणजे नेमकं कोण कोणाशी चर्चा करतंय, कोण कुठे आपले डॉट्स जोडतंय याची कोणालाही खबर लागू नये म्हणून एकतर ते दबावतंत्र वापरलं जातं. दुसरं, संजय राऊत सुद्धा ताज लँडसेनमध्ये येऊन गेलेलेत आणि ते शिवसेनेच्या काही लोकांना भेटलेलेत असंही बोललं जातंय की एकनाथ शिंदेंना सुद्धा ते भेटलेत. त्यामुळे त्या अर्थाने सुद्धा हा एक दबावतंत्राचा वापर आहे. एकनाथ शिंदेंचं म्हणणं असं आहे की 2.5 वर्ष तुमचा महापौर म्हणजे भाजपचा महापौर, 2.5 वर्ष आमचा महापौर. पहिला हा आमचा महापौर असेल, कारण मला वाटतं की पुढच्याच वर्षी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची एक पुण्यतिथी वर्ष असणार आहे. त्यामुळे त्या दृष्टीतनं शिवसेनेचा महापौर बनणं ही गरजेची गोष्ट आहे. आणि म्हणून एकनाथ शिंदे असं म्हणतायत की 2.5 वर्ष आमचा महापौर. हे दबावतंत्र त्याच्यामधनं सुरू आहे. आता दुसरी गोष्ट अशी चालू आहे की एकीकडे ठाकरेंचे 12 ते 15 नगरसेवक हे नॉट रिचेबल आहेत. आता ते कुठे आहेत, काय आहेत, ते का नॉट रिचेबल आहेत याचा तपशील काही आपल्याला कळू शकलेला नाही, पण ते नॉट रिचेबल आहेत. एकीकडे ते नॉट रिचेबल असताना दुसरीकडे आपल्याला ही माहिती मिळतीये की उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये काही चर्चा झालेली आहे आणि या चर्चेनंतरच मग उद्धव ठाकरेंचं हे एक विधान येणं की देवाच्या मनात असेल तर. दुसरं विधान, संजय राऊत सातत्याने म्हणतात की शिवसेनेचा महापौर होऊ शकतो. नेमकं हे समीकरण काय आहे, हे गणित काय आहे, हे आपल्याला समजून घ्यावं लागेल. याच्यामधली चर्चा अशी आहे, काहीही झालं तरी भाजप आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना यांच्यामध्ये काय पद्धतीचं वाद आहेत आणि ते वाद किती विकोपाला गेलेले आहेत गेल्या 3.5 वर्षामध्ये, 4 वर्षामध्ये हे आपण बघितलेलं आहे. तो वाद पक्ष फोडण्याचा सुद्धा आहे, तो वाद अगदी वैयक्तिक पातळीवर सुद्धा आहे. त्यामुळे हे उघडपणाने खरंच आत्ताच्या काळामध्ये एकत्र येऊ शकतात का? जर तुम्ही मला विचाराल तर मी नाही असे त्याचं उत्तर देईन. पण पुन्हा एकदा आपण म्हणतो की राजकारणामध्ये एव्हरीथिंग इज पॉसिबल. काहीही शक्य आहे, ज्याचा प्रयोग आपण 2019 मध्येही बघितलेला आहे आणि 2014 मध्येही बघितलेला. म्हणजे जे विश्वास बसणार नाही अशा शरद पवारांनी सुद्धा भाजपला 6 महिन्यासाठी पाठिंबा दिलेला होता. आणि त्यामुळे राजकारणामध्ये काहीही शक्य, सत्तेसाठी कोणतीही गणितं जुळू शकतात. गणितही अवलंबून असतात, ती म्हणजे आकड्यांचा खेळ असतो. आणि या आकड्यांच्या खेळासाठी काहीही होऊ शकतं. म्हणजे काय होऊ शकतं? या दोघांची जर चर्चा झाली असेल, अशी जर का बातमी असेल, तर ती चर्चा काय झालेली आहे की ठाकरेंचे जे नगरसेवक निवडून आलेले आहेत ते महापौर पदाच्या निवडीच्या वेळी गैरहजर राहतील. गैरहजर राहिल्याने काय होणार आहे तर जो एक मॅजिक फिगरचा आकडा असतो, म्हणजे बहुमतामध्ये यायला किती आकडा लागतो, 114 आकडा, जर का ठाकरेंचे 65 नगरसेवक गैर राहिले तर तो आकडा म्हणजे 227 मधनं 65 कमी झाले. म्हणजे मॅजिक फिगरचा आकडा सुद्धा खाली उतरला. मग तो किती जाऊ शकतो तर तो अगदी भाजपचे जेवढे नगरसेवक निवडून आलेत 89, तो कदाचित तेवढाही जाऊ शकतो. अगदी 2-4 इकडे तिकडे राहिले तर भाजप कुणालाही आपल्याबरोबर कसेही घेऊ शकतं. त्यामुळे ठाकरेंचे नगरसेवक हे महापौर पदाच्या निवडीच्या वेळी गैरहजर राहू शकतात, अशी सुद्धा एक चर्चा आहे.
आता ते का राहू शकतात तर ह्याला 2017 भाजपने ज्या पद्धतीने ठाकरेंच्या शिवसेनेला मदत केली आहे, 84 नगरसेवक हे ठाकरेंचे निवडून आले, 82 नगरसेवक हे भाजपने निवडून आणले. मनात असतं तर भाजपने सुद्धा आपला क्लेम महापौर पदासाठी करू शकले असते, पण तसं भाजपने केलं नाही. आपला सत्तेतला मित्रपक्ष आहे म्हणून त्यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला महापौरपद आणि मुंबई महापालिकेवर सत्ता मिळवण्यासाठी पूर्णतः पाठिंबा दिला. कदाचित त्याची उत्तराही करण्यासाठी म्हणून का उद्धव ठाकरेंचे शिवसैनिक या वेळेला जे नगरसेवक निवडून आलेले आहेत ते कदाचित गैरहजर राहून त्याची उत्तराही करू शकतात. आणि या सगळ्याची कल्पना ही हळूहळू एकनाथ शिंदेंना येऊ लागलेली आहे. एक लक्षात घ्या, राजकारण दररोज बदलतंय, घटकेला बदलतंय. त्यामुळे काय काय आता घडामोडी वेगाने पुढच्या काळात घडणार आहेत याच्यावर आपली सगळ्यांची नजर असणारच आहे. त्यातले प्रत्येक अपडेट आम्ही तुमच्यासमोर पोचवत राहू. पण माझा हा व्हिडिओ, यातले मुद्दे हे जर तुम्हाला आवडले असतील तर जरूर कमेंट बॉक्समध्ये कळवा, लाईक करा, शेअर करा, आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचे सुद्धा मुद्दे हे कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका. तर आता टप्प्याटप्प्याने आपण येऊयात. सगळ्यात महत्त्वाचं, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य देवाच्या मनात असेल तर आपला महापौर होऊ शकतो. आता हे विधान उद्धव ठाकरेंनी सहज केलेलं नाहीये. अशी विधानं ही करायची असतात. या विधानांमुळे समोरच्या गटामध्ये एक अस्वस्थता निर्माण होते, संशयाचा जाळं तयार होतं आणि चलबिचल सुरू होते. आणि अपेक्षेप्रमाणे ती चलबिचल सुरू झाली. एकनाथ शिंदेंनी आपले सगळे